नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना नंतरच्या काळात जवळपास सर्व व्यवसाय पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे. पण शाळा बंद असल्याने खाजगी शाळांना प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. या आर्थिक संकटामुळे नागपूर जिल्ह्यातील 32 शाळा या शाळा संचालकांनी विकायला काढलेल्या आहेत. सरकारने खाजगी शाळांच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिलं नाही तर भविष्यात अनेक शाळा विकायला निघण्याची भीती व्यक्त केली जाते. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक वेळा असं बघायला मिळालं की व्यवसाय तर ठप्प होतेच, मात्र त्याबरोबरच पूर्ण सलग 1.5 वर्ष शाळा सुद्धा बंद आहेत. खाजगी शाळांविषयी जर बोलायचं झालं तर या शाळा आता विकायला काढाव्या लागतील अशी वेळ आलेली आहे. नागपुरामध्ये तर 32 शाळा विकायला काढलेल्या आहेत. जेपी इंग्लिश स्कूल या नावानं राजेंद्र दुधे यांच्या 3 शाळा आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांना शाळांचा डोलारा चालवणं आता अवघड झालंय. त्यामुळे त्यांनी आपली ब्रह्मपुरीची जेपी इंग्लिश स्कूल विकायला काढली आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत जेपी इंग्लिश स्कूलचे राजेंद्र दुधे सर आहेत. त्यांनी स्वतःची शाळा विकायला काढलेली आहे. नेमकं त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला एक सांगा की एक शाळा उभी करायला तुम्हाला 20 वर्ष लागले, आज ती तुम्ही शाळा विकायला काढलेली आहे, याचं प्रमुख कारण काय? याला सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की कोविडमुळं जे लोकांवरती जी परिस्थिती आली त्यामुळं लोक शाळेची फी देऊ शकत नाही आणि शाळेची फी न देण्याच्या मागं त्यांचं कारण व्यवसाय बंद आहे असं ते सांगतात. पण आमच्या बहुतांश ठिकाणी सरकारी कर्मचारी असून ते सुद्धा आता त्याच्या मागं लागले आहे की बाबा आम्ही फी देणार नाही. समाजातला जो चांगला वर्ग आहे तो कॉन्व्हेंटमध्ये आपल्या मुलांना शिकायला पाठवते. सरकारी शाळा चांगल्या नसल्यामुळं प्रायव्हेट शाळांमध्ये आपले मुलं पाठवतात. कारण प्रत्येकाची एक इच्छा असते की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे. तर त्यासाठी प्रायव्हेट शाळा ज्या आहेत प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या त्या शाळा फी घेऊन शिकवतात. कारण शासनाचं जे हे आहे विनाअनुदानावरती शाळा चालवण्याचं जे धोरण आहे तर त्या धोरणानुसार या शाळा सगळ्या चालतात. पण आता गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षापासून हा जो एक प्रकार चालू आहे की मुलं शाळाही बंद आहे, मुलं येत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅरेंट काहीच त्याच्यात सहकार्य करायला तयार होत नाही. तर त्यांनी थोडं मॅनेजमेंटनी काहीतरी समजून घ्यायला पाहिजे, पॅरेंटनी थोडं हे करायला पाहिजे, त्याशिवाय हे दोन्ही चालणार. 1 वर्षाचा अनुभव कसा आहे, कोविड नंतरचा कसा अनुभव आला तुम्हाला? फार वाईट अनुभव आहे. कारण पैसे नसल्यामुळं टीचर लोकांचे पगार देणं होत नाही, बाकीच्या गोष्टी सगळ्या बंद कराव्या लागल्या. ऑनलाईन जे काही घेऊन राहिलो त्याच्यासाठी सुद्धा पॅरेंट पैसे द्यायला तयार नाही आहे. मला थोडं तुमच्या शाळेच्या खर्चाबद्दल सविस्तर सांगा. किती टीचिंग स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ किती आहे, त्यांचा पगार, इतर खर्च याबद्दल थोडं सविस्तर सांगा. तर हे ब्रह्मपुरीच्या शाळेबद्दल मी बोलून राहिलो. ब्रह्मपुरीची शाळा मी विकायला काढली आहे. तर तिथे आमचा दरवर्षीचा खर्च जो आहे तो एक 20 लाख रुपयाच्या जवळजवळ आहे. कारण त्याच्यामध्ये किराया आला, टीचरचा पगार आला, बाकीच्या ज्या गोष्टी आहे, इलेक्ट्रिक बिल आलं, पाण्याचं बिल आलं, टॅक्स आला, या सगळ्या गोष्टी आहे. तर त्या गोष्टी एकंदरीत पाहिल्या तर या गोष्टी शक्य नाही आहे आणि वर्षभरापासून पॅरेंट पैसे देऊन नाही राहिले. मासिक खर्च किती आहे तुमचा? सरासरी जर बघायचा असतो तो ब्रह्मपूरच्या शाळेचा जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये आहे तो. तर त्या खर्चामध्ये तेवढी फी येत नाही. म्हणजे एक कर्मचारी ठेवला शाळेमध्ये तर त्याचा सुद्धा पगारा इतकी फी येत नाही. तोही पूर्ण खर्च किराया तर भरावंच लागते. इलेक्ट्रिकचं बिल शासनाने म्हटलं तर इलेक्ट्रिकचं बिल माफ करू, पण नंतर मग त्यांनी ते जबरदस्तीने वसूल केलं. नाही तर मग मीटर कापून नेलं त्यांनी, इलेक्ट्रिक बंद केली. काय मागणी आहे तुमची? आता जर का बघितलं शासनाने म्हटलं की इलेक्ट्रिक माफ करू, पण माफ केली नाही, कापून नेली.
आता आमचे कमीत कमी नाही, मला एक RT सांगा, आता शासनाकडे काही अपेक्षा आहे का? आणि अपेक्षा असेल तर काय अपेक्षा आहे? शासनाने काही नाही, याच्यामध्ये शासनाचं जे धोरण आहे फीच्या बाबतीत ते स्पष्ट नाही आहे. कधी शासन म्हणते की हे असं करा, दुसऱ्याच दिवशी त्याचा जो निर्णय घेतात तो अजून वेगळ्याच प्रकारचा घेतात. कधी म्हणतात की इतकी फी घ्या, कधी म्हणतात तितकी फी घ्या. आणि शासन हायकोर्टाचे निर्णय मानत नाही. आणि ते लोकल जे लीडर असतात या लोकांचं जे ऐकतात, तर त्याच्यामुळं काय होऊन राहिलं, लोकल लीडर जे असतात तर ते त्यांना पाहिजे लोकांचं म्हणजे पॅरेंट्सचं पाठिंबा पाहिजे असते. ते त्यांचं राजकारण वेगळं आहे. पण शाळेमध्ये हे राजकारण आणायला नको. पण तरी जे लोकल जे नेते आहेत त्यांनी समजून सांगायला पाहिजे पॅरेंटला की बाबा तुम्ही फी भराल तर या शाळा व्यवस्थित चालतील, तुम्ही जर फी नाही भरली या शाळा चालणार नाही. हा दृष्टिकोन त्यांनी ठेवायला पाहिजे. मला एक सांगा, जर का शासनाने आता वेळेस लक्ष दिलं नाही तर हे जे सर्व खाजगी शाळाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये पाहायला मिळतं, हे टिकू शकेल का? नाही, हे टिकणार नाही ना. जसं सरकारी शाळा आहे, कॉर्पोरेशनची शाळा म्हणा किंवा जिल्हा परिषदच्या ज्या शाळेचे हाल आहे त्या शाळेपेक्षा या शाळांचे हाल बेकार होतील. त्या टिकणारच नाही. कारण काय, पोरांची जेव्हा फी येते तेव्हा शाळा, कारण शाळेजवळ फंड कुठचा आला. असं पाहायला मिळतं की पालक संघटना देखील खूप आक्रमक होताना दिसतात, आंदोलन करतात सातत्याने आंदोलन करतात. त्या आंदोलनामध्ये त्या पॅरेंटनी समजून घ्यायला पाहिजे ना. त्यांना असं वाटते की यांना काही खर्च नाही आहे, पण प्रत्यक्षात ज्याचं त्यालाच माहीत राहते किती खर्च येते आणि काय होते. आणि एक शाळा तयार करायसाठी 20-20 वर्ष जातात, 30-30 वर्ष जातात. पण आता उठसूट काही पॅरेंट असतात, न्यूसन्स क्रिएट करणारे काही पॅरेंट असतात, ते आपले माहोल तयार करतात आणि त्या खराब माहोलमध्ये पॅरेंटच्या म्हणजे एक संचालक राहते, 4-5 टीचर राहतात आणि तिथे 50-50, 60-60, 100-100, 150-150 लोक पॅरेंट येऊन गोंधळ घालतात. त्यावेळेस करायचं काय? शासनही त्यावेळेस मदत करत नाही किंवा काही प्रोटेक्शन द्यायचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, पण तोही ते करत नाही. ही फार वाईट परिस्थिती आहे. पुन्हा त्याचप्रमाणे RTचे पैसे त्यांनी द्यायला पाहिजे, पण RTचे पैसेही नाही देते. फार विचित्र पोझिशन आहे. तर आपण बघू शकतो की एकंदरीत कशा प्रकारची स्थिती किंवा एक विदारक चित्र आपल्याला शाळा म्हणजे विशेष करून खाजगी शाळांच्या बाबतीत पाहायला मिळतं. खरं तर खाजगी शाळांमध्ये जो असा वर्ग येतो जो बऱ्यापैकी पैसे खर्च करू शकतो, मात्र कोविडच्या काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जे आर्थिक संकट आलं त्यामुळे या क्षेत्रातल्या लोकांना देखील मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांनी फी देण्याचं नाकारलं किंवा टाळाटाळ होता आणि याचा परिणाम असा झाला की ज्या शाळा चांगल्या प्रकारे सुरू होत्या त्या आता बंद करण्याच्या मार्गावर आलेल्या आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये 32 अशा खाजगी शाळा आहे ज्या बंद होताना दिसत आहे. त्यामुळे जर का सरकारने वेळीच यामध्ये हस्तक्षेप केला नाही तर भविष्यामध्ये हा आकडा आणखी वाढू शकतो आणि हीच प्रमुख समस्या खाजगी शाळांच्या संचालकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार खोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे एका खाजगी शाळेच्या मालकाचं किंवा त्याने काय व्यथा सांगितली या संदर्भातलं. पण नागपूरमधल्या अशा 32 शाळा आहेत ज्या विकायला काढल्यात, म्हणून या कार्यक्रमाचं नाव शाळा विकणे आहे. कोरोना नंतरच्या आर्थिक संकटामुळे नागपूर जिल्ह्यातील 32 शाळा संचालकांनी विकायला काढलेल्या आहेत. सरकारने खाजगी शाळांच्या समस्येकडे त्वरित लक्ष दिलं नाही तर भविष्यात अनेक शाळा विकायला निघण्याची भीती खाजगी शाळा संघटनेकडून व्यक्त केली जाते. संघटनेच्या लोकांसोबत संवाद साधला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. कोविडनंतर खाजगी शाळा प्रचंड आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या आहेत. जर का एकट्या नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झालं तर साधारण 32च्या वर खाजगी शाळा विकायला निघालेल्या आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये शाळांना पालकांकडून फी मिळत नाही. इतकंच नाही तर त्यांना वेगवेगळ्या अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीचं नेमकं कारण काय आणि यातनं जर का बाहेर निघायचं असेल तर शाळा संचालकांच्या काय मागण्या आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जे खाजगी शाळाची संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे आहे. मला एक सांगा सुरुवातीला की एकंदरीतच नागपूर जिल्ह्यात 32 शाळा विकायला निघालेल्या आहे, काय प्रमुख कारण आहे? नागपूर जिल्ह्यातल्या 32 शाळेचं प्रमुख कारण असं आहे का आर्थिक अडचणीत कोविडच्या काळामध्ये पालकांनी एकही रुपया फी भरली नाहीत. नो स्कूल नो
फी नो स्कूल असा त्यांनी नारा लावलात आणि पालकांना एकही फी न भरल्यामुळे आम्हाला फार आर्थिक अडचणीत यावं लागलं. आमच्या बिल्डिंगचं भाडं आहेत, त्यानंतर EMI आहेत, शिक्षकांचे पगार आहेत, नॉन टीचिंगचे पगार आहेत. हा कसा द्यावात असलेल्या थोड्या बहुत पैशात विकवाक करून आम्ही कसा तरी पैसा 1 वर्ष भागवलं. आम्ही शिक्षकांना पगार दिलेत. शासन म्हणतो ऑनलाईनवर शिकवा, ऑनलाईनवर शिकवण्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलात. पालकांना सर्व ऑनलाईनवर 1 वर्ष 1.5 वर्षपर्यंत आम्ही कंटिन्यू शिकवलं, तरीही पालकांनी आजही एकही रुपया भरले नाहीत. आणि 1 रुपया पैसे न भरल्यामुळे आम्ही आणखी आर्थिक अडचणीत आलो आहोत. आज अनेक शाळा, छोट्या मोठ्या अनेक नागपूर जिल्ह्यातली 32 शाळा विकायला काढल्या, कारण त्यांच्यावर फार आर्थिक संकट आलं. घरातून इकडून तिकडून कर्ज घेऊन शाळा बांधल्यात, मुलांना शिक्षणाच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यात, आणि आज पालक म्हणतो आम्ही फीस भरत नाही. अरे आमच्या शिक्षकाचं कसं होईल? तो कोणाच्या दारात जाऊन शिक्षक उभा राहू शकत नाही, भीक मागू शकत नाही, कोणाच्या लाईनीत जाऊन पैसे मागू शकत नाही. अशा परिस्थितीत तो जगणार कसं? ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अहोरात्र प्रयत्न करून त्याला घडवलं, त्या शिक्षकाला आज भीक मागण्याची किंवा दुकान चालवण्याची, भाजीचं दुकान चालवण्याची आज परिस्थिती आली आहे. ही फार मोठी परिस्थिती आहे. मला एक सांगा की तुमची स्वतःची CBSE शाळा आहे, तुमच्याकडे साधारण 2,500 विद्यार्थी आहे, आणि तुमचा जर काय शाळेचा खर्चाचा विचार करायचा झाला तर कशा प्रकारचा खर्च रोजचा किंवा महिन्याचा आहे, आणि मागच्या 1.5 वर्षात किती फरक पडला? सर, आमचा टोटल 1 कोटीचा खर्च दर महिन्याचा आम्हाला येतो. शिक्षकाचा पगार आहे, नॉन टीचिंगचा पगार आहे, बसचं इन्स्टॉलमेंट आहे, सविस्तर इलेक्ट्रिक सांगा ना, म्हणजे किती शिक्षक आहे नॉन टीचिंग? आमच्याकडे 300 शिक्षक आहेत, नॉन टीचिंग 100 आहेत, असा 400 लोकांचा स्टॉप आहेत, इलेक्ट्रिक बिल आहेत, आणि बाकी मेंटेनन्स आहे. असं टोटल मिळून आमच्याकडे 1 कोटीचा खर्च आमच्या शाळेचा टोटली जातो. आणि 1 कोटीमध्ये फक्त 10% पॅरेंटने किंवा 20% पॅरेंटनी फक्त पैसे भरले आहेत. बाकी सर्व कर्ज काढू आम्ही कसं तरी आता 1.5 वर्ष आम्ही काढत आहोत. फार आर्थिक संकटात आम्ही आहोत. त्याच्यामुळे आमच्यावर फारच असं वाटते म्हणजे शाळा विद्यार्थ्यांना शिकवायचं की शाळा बंद करायची, अशी परिस्थिती आमच्यावर आहे. आज मला एक सांगा, तुमची देखील एक शाळा आहे, तुम्ही देखील मागच्या 1.5 वर्षापासून संघर्ष करताय शाळा चालवण्याचा. खरं तर शाळा उभी करताना कसा संघर्ष तुम्हाला करावा लागला, आणि आज ते टिकून ठेवण्यासाठी कसा संघर्ष करावा लागत आहे? शाळा उभा करताना आम्हाला शासनाकडून परवानगी आणि त्याच्यानंतर तिथे नवीन बांधकाम करणं, यासाठी सुद्धा आम्हाला पैसा वेगळ्या पद्धतीनं उभा करावा लागला. काही आमच्या लोनच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीतून, आणि एवढं मोठं कन्स्ट्रक्शन करून आज जी परिस्थिती ओढावली आहे, 2 वर्षापासून पॅरेंट्सची फी नाही, शाळेची आता मेंटेनन्सचा खर्च आहे, इलेक्ट्रिकचं बिल आहे, आणि जे काही टीचिंगमध्ये जे शिक्षक आहेत त्यांची पगार देणे ते पूर्णपणे थांबलेलं आहे. आज तर फार परिस्थिती हालाकीची आणि वाईट परिस्थिती आमच्यावर ओढावलेली आहे. मला सांगा, तुमचं जी शाळा आहे ते म्हणजे किती एकर जागेवर आहे, त्याची जमिनीची किंमत किती असेल, तुम्हाला शाळा कन्स्ट्रक्शन करायला किती खर्च आला, म्हणजे एकंदरीत हा खर्च आणि आता पगार, म्हणजे याबद्दल थोडं सविस्तर सांगा. जमीन कमीत कमी 2 ते 2.5 एकरच्या जवळजवळ आहे. आज तिची किंमत त्यावेळेस स्वस्त असली तरी आज तिची किंमत मार्केटच्या व्हॅल्यूनुसार 4 ते 5 कोटीची आहे. 1 कोटीच्या घरात त्याचं बांधकाम झालेलं आहे. आणि एवढं सगळं करत असताना थोडी जर अर्निंग होत नसेल, तेवढ्या पैशातनं उभं होत नसेल, तर मग शाळा चालवावी कशी, हाच विचार पुढे आलेला आहे. मला एक सांगा, ज्या शाळा विकायला निघाल्या, म्हणजे ज्या 32 शाळा नागपूर जिल्ह्यातल्या विकायला निघाल्या, या शहरातल्या की काही ग्रामीण भागातल्या? ग्रामीण भागातल्या जास्त मोठ्या प्रमाणात आहे. शहरातल्या 10-12 शाळा आहेत, बाकी सर्व ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, ज्यांनी कसं तरी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं. कारण मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडल्या आहेत, तिथं जायला कुणी तयार नाहीत. म्हणून अनेक पालकांनी आपली जबाबदारी स्वीकारून अनेक संचालकांनी शाळा उभ्या केल्यात. छोट्या मोठ्या किरायाच्या घरात त्यांनी शाळा उभ्या केल्यात. आज त्यांच्यावर फार मोठं संकट आहे. अच्छा, काय मागणी आहे शासनाकडे तुमची? शासनाकडे आमची अशी मागणी आहे की शासनाने मागच्या वेळेस एक पत्र काढलं होतं की ज्या शाळेत कोविडच्या काळामध्ये जबरदस्तीने फी वसूल करू नका. शासनाने आता या कोविडचा काळ गेला आहे, पालक पैसे भरायला तयार नाहीत. त्या पत्रानुसार शासनाने एक पत्र काढावं की या काळामध्ये शासन जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने शाळेची फी आपण भरावी. आम्ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट केली की आम्ही 20 ते 25% पालकांना फी शुल्कामध्ये आम्ही माफ केली आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट, ज्या कोविडच्या काळामध्ये ज्यांचं पालकत्व हरवलं, म्हणजे आई आणि वडील दोघंही गेलेत, अशा मुलांना आम्ही दत्तक घेऊन 5 वर्ष शिक्षणाचा आम्ही सर्व संचालकांनी एक संकल्प केला, त्यांना मोफत आम्ही शिक्षण देऊ. आणि अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आम्ही पालकांसाठी करत आहोत. पालकांनी फक्त फीस भरावं. शासनाने पत्र काढून पालकांनी, माझी विनंती आंदोलनकर्त्या पालकांना विनंती आहे की कृपया आंदोलन आपण बंद करावं.
आणि आमची थोडी बहुत जशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने आपण फी भरावीत आणि आम्हाला शाळा चालू द्यावी. जर का समजा यात काही तोडगा निघाला नाही, म्हणजे शासनाने लक्ष दिलं नाही, पालकांनी फी भरली नाही, तर भविष्यात कसं चित्र दिसतं? सर, भविष्यात आज 32 शाळा विकायला निघाल्या. आज नागपूर शहरामध्ये पूर्णच्या पूर्ण शाळा विकायची अवस्था आमच्यावर येणार आहे. तर आपण बघू शकतो की किती हा संपूर्ण गंभीर विषय आहे. एक तर शिक्षणाचा विषय आहे, मुलांच्या भविष्याचा विषय आहे, आणि हे भविष्य घडवत असताना संचालक असतात त्यांना कशा प्रकारे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कुठंतरी आता शासनाने या संपूर्ण समस्येकडे गांभीर्याने बघावं, यातनं तोडगा काढावा, अशीच मागणी या संचालकांकडनं पुढे येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत, ज्यांनी या सगळ्या शाळांचा आढावा घेतला. शाळेची जी संघटना आहे, खाजगी शाळांची जी संघटना आहे, त्यांच्या प्रतिनिधींशी ते बोलले. त्यामुळे आपण तुषार यांच्याशी संवाद साधतोय. तुषार, आता खाजगी शाळांसमोर जे आर्थिक संकट निर्माण झालंय आणि 32 शाळा आता नागपुरामध्ये विकायला काढलेल्या आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये, याची कारणं काय वाटतात? एक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर खाजगी शाळा आहेत तर सरकार यामध्ये काही तोडगा काढू शकतं का या खाजगी शाळांच्या संघटनांनाच तोडगा काढावा लागेल का त्या प्रत्येक खाजगी शाळेच्या वैयक्तिक संचालकाला आपल्या पालकांशी बोलून काही तोडगा काढावा लागेल? सुवर्ण, जर का बघायचं झालं तर या संपूर्ण ज्या खाजगी शाळा आहे ह्या मागच्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतात. आज जे नागपूर शहर असो किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या शाळा उभ्या राहिल्या, त्या शाळा उभ्या राहायला साधारण 25 वर्षाचा काळ लुटला. त्यानंतर हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि आज जर का 1-2 वर्षाच्या कोविड काळामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर जर का कोलॅप्स झालं तर मोठा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर होणार आहे. आता या संपूर्ण आर्थिक संकटाचं जे कारण आहे, एक तर कोविड आहे. कोविडच्या आर्थिक मंदीमुळे ह्या संपूर्ण शाळांना फटका बसला आहे. पण या संपूर्ण काळामध्ये शासनाचं जे धोरण राहिलं, जी भूमिका राहिली, ती देखील अत्यंत गंभीर होती. ती नाराजी त्यामध्ये शासनाच्या या भूमिकेसंदर्भातच शाळा संचालकांची नाराजी आहे. कारण की स्वतः शासनाने आदेश काढलेला होता की पालकांनी शाळेमध्ये फी देऊ नये किंवा सक्तीने शाळांनी पालकांकडून फी वसूल करू नये, अशा प्रकारचा आदेश शासनाने काढला. त्यामुळे संचालकांना असं वाटतं की जर का ही भूमिका शासनाची असेल तर मग ही पर्यायी व्यवस्था शासनाने करायला हवी होती. आता संचालकांची अशी मागणी आहे की परत शासनाने एक नवीन आदेश काढावा आणि ज्या पालकांनी फी दिली नाही किंवा ज्या पालकांची फी थकीत आहे त्या लोकांनी फी भरायला सांगावं, असं या संचालकांचं म्हणणं आहे. यांची सर्वात अडचण आहे की यांचं जे सर्कल फिरतं, जे आर्थिक सर्कल असतं वर्षाचं, ते मध्ये पालकांकडनं जी फी मिळतात, म्हणजे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक फी असते त्या फीमधनं मग शाळेचा पूर्ण खर्च चालत असतो. मात्र शासनाने आदेश दिल्यानंतर पूर्ण हे सर्कल पूर्णपणे थांबलेलं आहे. त्यामुळे यांना ऑनलाईन क्लासेस त्यांचे सुरू आहे. ऑनलाईन क्लासेस सुरू असल्यामुळे जे शिक्षक आहेत त्यांचा पगार त्यांना द्यायचा आहे. नॉन टीचिंग स्टाफमध्ये जे कर्मचारी त्यांचा त्यांना पगार द्यायचा आहे. इलेक्ट्रिकचं बिल द्यायचं आहे. ऑनलाईनसाठी यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर विकत घ्यावं लागलं ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी खर्च केले. थोडक्यात मुद्दा असा आहे की आता सरकारकडेच या खाजगी शाळा संचालकांचे डोळे लागलेले आहेत सरकारच्या निर्णयाकडे. सरकारने जर सगळ्या स्तराला, सगळ्या वेगवेगळ्या विभागांच्या प्रतिनिधींना जर मदत केलेली आहे किंवा त्यांच्याकडे मदतीच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे, तर खाजगी शाळांकडे सुद्धा त्याच अनुषंगाने पाहिलं जावं, अशी अपेक्षा नागपूरचे हे खाजगी शाळा संचालक व्यक्त करतायत. तुषार, आभार सविस्तर आढाव्याबद्दल आणि ही माहिती दिल्याबद्दल. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.